कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए पारू, छान दिसतेस आज। गजरा कोणी दिला? हा, बानं दिलाय। अच्छा, मला वाटलं आदित्य। आदित्य उठला नाहीये का अजून, असं वाटलं मला। उठला असेल ना? चल, तो गजरा काढ आणि माझ्या हातात दे। काय? गजरा काढ आणि माझ्या हातात दे। दामिनी मॅडम, हे बघा, असं दुसऱ्यांच्या केसात माळलेला गजरा वापरायचा नसतो। मी तुमच्यासाठी दुसरा आणते। जास्त शहाणपणा करायचं नाही माझ्या समोर। मला हाच गजरा हवाय, दे पटकन। दामिनी मॅडम, राहू दे ना। तरी म्हंटल तू अजून बोलली कशी नाहीस। सावित्री, एक काम कर ना, तूच हिच्या केसातला गजरा काढ आणि दे मला। ये, तिने एवढा माळला तर राहू दे ना। तुम्ही दोघी अशा नाही ऐकणार। थांबा। प्रिया मॅडम ऐका। प्रिया, थांब ना। प्रिया मॅडम मी आहे इथे। प्रिया, हे घे। हा गजरा तुझ्या केसात मांड, छान दिसशील। हा गजरा तुम्ही मागवला माझ्यासाठी? हो ग, हे बघ, तुझ्यासाठी मी इथून पुढे रोज गजरा मागवेन। घाल ना, प्रीतम परत प्रेमात पडेल तुझ्या। काय म्हणावं या बाईला? प्रिया मॅडमना इम्प्रेस करण्यासाठी घेऊन गेल्यात त्या गजरा। सावित्री आत्या, हो जाऊ द्या ना। प्रिया मॅडम काय आणि मी काय, गजरा योग्य केसातच गेलाय। मी आलेच। दामिनी काकू, ए थांब थांब थांब, प्रिया। अगं, तू या घरात काही जॉबला नाहीयेस आता? नाही म्हणजे इतके सगळे सर्वंट्स आहेत ना वहिनी या घरात, पारू पण आहेच की आपली। तिला सगळीकडे पुढे 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 करायचं असतं। ती देईल अगं चहा। तू एक काम कर, आमच्या बरोबर बस आणि चहा घे। ठीक आहे ना दामिनी काकू, काय हरकत आहे, मला आवडतं पारूला हेल्प करायला। अगं, असं कसं? एक काम कर, तू बस, पारू आहे ना, तिला जमेल ना चहा द्यायला। प्रिया मॅडम, असू द्या, तुम्ही बसा। अगं पण बसा म्हणलं ना। पारू, तुला जमेल ना एकटीला चहा द्यायला? वय, दे। आणि काय ग, फक्त चहा? नाश्ता कधी लावणार आहेस? वहिनी, बरोबर बोलले ना मी? अगदी बरोबर। प्रिया, तू बस आणि आरामात चहा पी। घरची नवीन सून आहेस ना तू। दामिनी करेल ना पारूला मदत नाश्ता लावायला। वहिनी मी? हो, आता तुला घरच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत ना, तू कर मदत हा पारूला। चहा देऊन जाते। बरं आदित्य, तुला काल फोटोज दाखवले, त्यातली एकतरी मुलगी पसंत पडली का? ऐक, मला आज ऑफिसमध्ये खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे। मला आता लगेच निघायला हवं। आरती मामा बाहेर थांबलेत। मी मी निघतो। हे धर, मी येतो। अरे आदित्य, पण एक तरी आवडली असेल। आल्यावर बोलूया। हा मुलगा
मी बी जरा आलेच हा. प्रिया प्रीतम, आपल्या त्या शाळेच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं, या जरा स्टडी. हो. आदित्य सर, आदित्य सर, ऐका ना, काय? तुम्ही सारंग सरांच्या लग्नाला जाणार आहात ना? ओ नो यार, कम्प्लिटली विसरलो मी. पारू, मी खरं तर त्याला कमिट केलं होतं. स्केड्यूल बघता मला नाही जमणार असं वाटतं. बर, मी बी जाणार आहे पुण्याला सावलीच्या लग्नाला. ओ हा, ती तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना, तू तर गेलंच पाहिजे. होय. पारू, इफ पॉसिबल तुला सारंगला भेटता येईल का? नाहीतर राहू दे, मी त्याला पर्सनली कळवतो. ओके? आदित्य सर, काय? आज मी तुमच्यासाठी स्पेशल डबा पाठवणार आहे, बाहेर जेवू नका. बरं बाबा, येऊ मी आता. बाय. अरे वा, आज काय सकाळी सकाळी बदामाचा शिरा वगैरे? सावित्री आत्या, गोड बनवायला निमित्त थोडेच लागतंय. अन आदित्य सर ना काल रात्रीपासनं म्हणतायत जेवणामध्ये कधी काही गोड का नसतंय. सकाळी मला एवढी गडबड होती ना की मला काही बनवताच नाही आलं. हा ना, बघितलं ना तुम्ही, आदित्य सर कसं काही न खातो उपाशी पोटी बाहेर पडले. आदित्य सर बी ना. मग काय आता तू शिरा बनवणार आणि तू ऑफिसला घेऊन जाणार आहेस का तुझ्या नवरोबासाठी शिरा? सावित्री आत्या, जा तिकडं. काय मी म्हणताय, हे बघा, मी नाही जाणार आहे, बा जाणार आहे ना ऑफिसात. मी बा बरोबर डबा पाठवून देणार आहे. अच्छा अच्छा, कर बाई कर, नवरोबाचे लाड कर. तसंही आदित्य बाबांसाठी तू सगळं करतच असतेस. आदित्य बाबांना काय हवं काय नको हे सगळं न सांगता कळते तुला, हो ना? त्या झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.